हे घरी नसले, हे ड्युटीला गेले तरीसुद्धा बाळाला दोन्ही मुलांना घेऊन मी कसं मॅनेज करते हे थोडक्यात सकाळच्या सत्रात 10 पर्यंतचं मी तुम्हाला दाखवलं आहे. हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज सकाळी सकाळी व्लॉग सुरू केला आहे. चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला येत असेल तर ही गोष्ट खूप भारी होती बरं का. निसर्गाच्या सानिध्यात एकदम गावासारखं असं वाहनांचा आवाज नाही, दगदग नाही, त्यामुळे खूप असं म्हणजे छान सकाळच्या वेळी तर ना खूप पॉझिटिव्ह फील होतं. पण जसं की तुम्ही पाहिलंय की मध्यंतरी काय काय गोष्टी घडल्या, त्यामुळे मग इथनं जायचा पण विचार आहे. आणि सकाळी सकाळी उठल्यास माझ्या डोळ्यात म्हणजे थंडीमुळे थोडंसं पाणी येतं, त्यामुळे इकडच्या डोळ्याला थोडंसं पाणावल्यासारखं दिसत असेल. तर श्री झोपलेला आहे, हे ड्युटीला गेलेले आहेत. त्यासोबतच बाळ इथे मी भारतीय बैठकीवर तिला आणून झोपवलं, जेणेकरून इथल्या इथे मला तिला बघता येईल. कारण आता मला श्रीच्या डब्याचं प्रिपरेशन करायचं आहे, त्याशिवाय बाकी स्वयंपाकाचं पण आहेच आमच्या. तर या सगळ्या गोष्टी. आणि आता हे सेफ्टी डोअर मी काही काढत नाही, कारण मला भीती वाटते सध्या तरी नाहीच. पूर्वी मी खाली आले की अगोदर खिडकी काढायची ही, त्यानंतर मग सेफ्टी डोअर हे सगळं स्वतः उघडं ठेवून माझं काम असायचं, कारण छान हवा यायची. चला आता बाकी काय काय गोष्टी आज दिवसभरात असतील त्या तुम्ही पाहालच. विचार करतोय की रूम पाहायला पण जायचं म्हणून. तर सगळ्या गोष्टी जे जसं काही असेल ते शक्य तितकं शेअर करण्याचा प्रयत्न करेल. थोडंसं हळूच इंट्रो करते, बाळ उठेल म्हणून. तर चला आता मी लागते तयारीला, कणिक वगैरे मळून घेते. आज भाजीला काय, सकाळी उठल्याबरोबर हॉल आणि किचन झाडून घेते. वरचे बेडरूम मी सगळं म्हणजे आवरून झाल्यास नंतरच झाडते, कारण तिथं श्री आणि बाळ पण झोपलेलं असतं. आज तिला मी खाली घेतलेलं झोप. एरवी काय होतं माहिती का, वरती श्रीच्या बाजूलाच ती झोपलेली असते बेडवर, आणि मला सतत ते डोक्यात असतं किचनमध्ये मी असल्यास आवाज आल्यासारखं वाटतं वगैरे. मग मी आज विचार केला की हॉलमध्येच तिला झोपू घालते, आणि मग मी तिथंच इथं कणिक मळायला बसले. मी उशीसुद्धा लावते तुमच्या सांगण्याप्रमाणे. ती झोपली त्याच्या बाजूला, कारण पडायला नको म्हणून. आणि ते सजेशन खूप छान वाटलं मला. आणि किचनमध्ये मी असताना आणि ती जर वरती असेल तरीसुद्धा मग मला गोंधळल्यासारखंच होतं थोडं, म्हणून मग मी बरीच कामं हॉलमध्ये बसूनच करते. पूर्वीचे माझे प्रिव्हियस रुटीन ब्लॉग जर तुम्ही पाहिले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की सगळं काही किचनमध्येच म्हणजे कणिक मळणं असेल, भाजी कट करणं असेल, किंवा लसूण सोलण्यापासून मी किचनमध्ये करायची. पण आता गोष्टी खूप बदललेल्या आहेत. आता तिला बघत बघत मी हॉलमध्येच ह्या सगळ्या गोष्टी करत असते, आणि मध्येच मग वेळ किती झालाय काय नाही या गोष्टी पण. आणि देवाचं तिथे लावलेलं आहे मी मोबाईलवरती, आणि ते ऐकत ऐकत आपलं सुरू असतं. पटापट बनवून घेऊया आता. आणि मला माहिती आहे की ही जगातल्या प्रत्येक आईची स्टोरी आहे, माझी एकटीची नव्हे. कारण मुलांसाठी सगळं प्रिपरेशन आणि या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं म्हणजे त्यांना शाळेत पाठवायचं म्हणजे आपलीच शाळा आहे थोडक्यात. अलाराम क्लॉक जरी लावलेला असला ना तरीसुद्धा 10-10 वेळा म्हणजे दचकून उठणाऱ्या आया सुद्धा मी पाहिलेल्या आहेत. त्यातलीच काहीशी मी सुद्धा एक आहे, म्हणतात ना त्याच सुपातलं कण आहे मी पण. कारण कसं आपण किती जरी म्हणजे काळजीपूर्वक रात्री झोपून सगळं ठरवलेलं असलं तरी उगीच मनात वाटत असतं की जाते की काय स्कूल बस आणि लेट होतो की काय. त्यामुळे मळून झाले. इकडे भाजी फोडणीला घातली आहे, आणि लास्टला मग मी इकडे शाबू बनवणार आहे. शाबू श्रीने रात्री सांगितलं होतं नाश्त्याला बनव म्हणून, तर त्यासाठी शेवटी ठेवलाय. म्हणजे कसं गरम गरम ॲटलिस्ट नाश्ता तरी तो थोडा तरी खाऊन जाईल. तसं तर टिफिनला घेऊन जातो, पण थोडंफार खाल्लं तर बरं वाटतं आपल्याला. म्हणजे आईचं मन असतं की काहीतरी मुलांनी गरम थोडंसं खाऊन गेलं तर ह्या गोष्टी. इथं माझी भाजी होते. आणखी मला ना नाश्त्याला बनवायचं, चपात्या बनवायच्या. तर बाळ उठले, मी अगोदर तिला घेते आणि मग हे असं होतं. त्यामुळे लवकर उठलं ना टप्प्याटप्प्यामध्ये तिला बघत बघत करणं होतं, नाही तर मग खूप धावपळ होते. चला श्रीला पण उठवायचं आहे मला. त्याला उठवते, त्याला ब्रश करायला पाठवते बाथरूममध्ये, बाळाला घेते, तिला शांत करून बाकीचं करते. गुड मॉर्निंग. झाली नाही झोप? नाही, आता वेळ होतोय परत. बाळ पिल्लू इकडे झोपले, कोको तिकडे, पोगो इकडे, श्री. आवरा. त्याला पुन्हा झोपवलं. श्री आता आंघोळ वगैरे करतोय, फ्रेश होतोय, तोपर्यंत राहिलेलं इथलं आवरून घेतात.
आता कढई तापायला ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकले. तेल गरम होतंय तोपर्यंत कणिक मऊ करून घेते. मल्टीटास्किंग आपल्या सर्वजणींच्या रक्तातच असतं बरं का. म्हणजे कशा काही गोष्टी ज्या आहेत त्या जर आपण सिक्वेन्सने आणि नियोजनपूर्वक केल्या तर कमी वेळेमध्ये बरीच कामं आपण पटापट करू शकतो. आता इकडे मी मिरची पण कट करून घेतलेली होती, ती टाकली तेलामध्ये. आणि जास्त मिरची घालत नाही कारण अजून तितकं जास्त तिखट फ्री खात नाही, पण ॲव्हरेज टाकली म्हणजे ते त्यातल्या त्यात खातो. तर छान मौसूद भिजलेला शाबू आता मी याच्यामध्ये टाकते. आणि दाण्याचं कूट टाकल्याशिवाय शाबू पूर्णच होत नाही बघा, नाही तर त्याशिवाय चव येत नाही. आणि शेंगदाणे भाजताना अतिशय बारीक आचेवर जेव्हा भाजतो आणि ते कूट जे असतं ना अगदी मोठाडवालं, तर ते टाकायचं. म्हणजे मी तरी तसं करते. आता प्रत्येकीची चॉईस वेगळी असू शकते. आणि आमच्या घरात तर सगळेजण शेंगदाण्याचं कूट मोठं असलेलं जर असेल शाबूमध्ये तर खूप आवडीने खातात. आणि याच्यामध्ये आता थोडंसं मीठ वगैरे चवीनुसार टाकून झाकून घेतलं आहे. आणि 1-2 वाफ काढली की होऊन जातं शाबू. त्यानंतर मग कढई उतरवून ठेवली. माझा गॅसचा प्रॉब्लेम झालेला आहे. एकच म्हणजे शेगडी चालू आहे, दुसरी जी आहे ना तर तिकडची बाजू पेटतच नाही आहे, ते चालूच होत नाही. त्यामुळे मग ते काढून त्यामुळे पण थोडा वेळ लागतो, म्हणूनच मग मी खूप घाईघाईने हे सगळं करून घेते. तर आता तिकडे बिडाचा तवा ठेवला गॅसवरती तापायला आणि पटकन चपात्या करून घेते. चपात्या मी बऱ्याचदा जर खूप लवकर उठलेली असेल तर मग म्हणजे मी जसं सांगितलं की माझं रुटीन असं काही सेट झालेलं नाही. जर तुम्ही माझं पूर्वीचे व्लॉग पाहिले तर एकदम सिस्टमॅटिक टाईम टू टाईम सगळं, पहाटे 5:30ला उठून वाचन आणि त्यानंतर डिटॉक्स वॉटर आणि खूप वेगळं आयुष्य होतं. आत्ताचं आयुष्य खरंच खूप वेगळं आहे. पण त्यातल्या त्यात माझं फोकस असा असतो की म्हणजे दोन्ही मुलांची हेळसांड व्हायला नको, कारण मदतीसाठी दुसरं कोणी नाही आहे. आणि इथं मला मदतीसाठी बऱ्याच जणी ज्या नवीन व्लॉग पाहतात त्यांना असं वाटू शकतं की तू मदतीला मावशी घे वगैरे, पण इथे मिळत नाहीत. मी या अगोदरच्या 2-3 व्लॉगमध्ये ते क्लिअर केले, पण नवीन जे आलेत त्यांच्यासाठी सांगते. श्री बाळा, आवरलं का रे तुझं? श्री पिल्लू, बर बर, जरा फास्ट. 8:30 वाजत आलेत श्री. फास्ट कपडे घाला, जरा चट. टाय घाला, सॉक्स घालून या खाली. सगळं केस पुसले नाही मामू, आणि टाय आणि बेल्ट आणला नाही. पुसलेत की टाय वरती विसरले. जर मी सकाळी लवकर अगदीच पहाटे उठलेली असेल ना तर मग चपात्या भाजी सुद्धा मी आताच सगळं बनवून घेते. वरण भात आणि फोडणी द्यायची तेवढी बाकी ठेवते वरणाला. हे वापस आले ड्युटीवरनं की मग गरम फोडणीचं वरण करायचं अशा पद्धतीने. परंतु आत्ता कसं झालं आहे माहिती का, बाळ रात्री झोपत नाही जास्त वेळ आणि सतत फीड द्यायला उठावं लागतं, त्यामुळे अशी शांत झोप काही पुरेशी होतच नाही. असं हे सगळं असंच असणार आहे ती थोडीशी मोठी होईपर्यंत. आता इथे शाबू आणि थोडंसं दही एका पॅकेटमध्ये मी त्याला दिलं आहे, कारण जास्त डबे दिले की पण तो मग चिडचिड करतो की एवढे सगळे डबे मलाच असतात आणि बाकीच्या मुलांना 2च असतात. म्हणून मग मी पॅकेटमध्ये त्याला दही दिलं आहे आणि डब्यामध्ये शाबू दिला आहे आणि एका याच्यामध्ये भाजी छोट्याशा डब्यात, आणि त्याच्यामध्येच तो बसतो त्यामुळे बरं पडतं. आणि चपाती डेली नाश्त्याला व्हरायटी त्याला मिळावी म्हणून कडधान्य, म्हणजे एक दिवशी मटकीची उसळ, एक दिवशी वाटाणा, एक दिवशी उपीट, शिरा आणि कधी म्हणजे मोड आलेले मूग, असं व्हरायटी देण्याचा प्रयत्न असतो. त्या अकॉर्डिंग नाश्त्याला दररोज वेगळं काही देते मी. परंतु जेवणामध्ये चपाती आणि एक भाजी कुठली ही वेगळी हिरवी पालेभाज्या असतील तर ते पण देते, तो खातो. हे ड्युटीला असताना 5 महिन्याच्या बाळाला घेऊन आणि एक मोठ्या मुलाचं बघायचं म्हटल्यास यापेक्षा जास्त काही होत नाही. आता श्रीचा टिफिन इथं छान भरून झालाय. हे सगळं थोडंसं मेसअप आहे तर इग्नोर करा. इकडे झालेलं आहे बऱ्यापैकी, त्याच्यापुरती केली भाजी. आता आम्हाला ना दुसरं काहीतरी बनवावं म्हणते, म्हणजे वांग किंवा दुसरी कुठली तरी एखादी भाजी, कारण ह्यांना पण म्हणजे कसं वरण भात चपाती असंच करतो आम्ही, पण आज भेंडी थोडीशीच होती त्यामुळे मग त्याच्यापुरतीच केली. कसं असतं बघा, मुलाला एखादी गोष्ट आवडत असेल ना तर आपण खूपदा आपल्याला आवडत जरी असली तर तो उद्या खाईल ह्या हिशोबाने थोडंफार राखून ठेवत असतो. त्यामुळे भेंडी परवाला एकदा केली होती त्याने, परवाच्या दिवशी तशीच थोडीशी ठेवली होती काढून मी, ती आज त्याला करून दिली. त्यामुळे त्याच्यापुरतीच भाजी झाली. अगदी एक जण पण खाणार नाही एवढीशीच राहिली आता, त्यामुळे दुसरी भाजी तर बनवायची आहेच.
टिफिन रेडी आहे. आता ना मी पटकन त्याच्यासाठी नाश्त्यासाठी म्हणजे दूध देत होते मी पूर्वी त्याला, पण आता बऱ्याच जणींच्या कमेंट्स अशा आहेत तरी डॉक्टरांनी सुद्धा सांगितले की सकाळी सकाळी दूध देऊ नका, भूक मरते. पूर्वी दूध पिऊन जायचं तो शाळेमध्ये, तर आता मी दूध स्किप केलंय त्याचं. त्या जागी मी तो रात्री झोपताना देते. शाळेत जाण्यापूर्वी मग कुठलं जे सिजनेबल अवेलेबल असलेलं कुठलं एक फळ तो खातो आणि ड्रायफ्रुट्स रात्री भिजत घातलेले बदाम असतात, म्हणजे 4 बदाम 4 मनुके आणि एक दोन अक्रोड खायला खूप नको नको करतो, कारण त्याची टेस्ट एवढी छान नसते. लहान मुलांना तर ते आवडतच नाही, पण मी त्याला ते ब्रेन सारखं दिसतंय बघ, त्याच्याने डोकं खूप शार्प होतंय, खूप हुशार होतं, असं काय 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 म्हणून खाऊ घालत असते. तुम्ही असं करता की नाही सांगा. आणि तुमची मुलं ड्रायफ्रुट्स खातात का किंवा फळं खातात का? काही मुलं खूप आवडीने खातात, पण काही मुलं ना खूप नाटकं करतात. तर त्या कॅटेगरीत कुठल्या कॅटेगरीत तुमचं मुलं येतं ते पण मला सांगा. आणि ते खाणारे नसेल आणि नको नको करणारे असतील तर त्यांनी ते खावं यासाठी तुम्ही काय करता हे पण मला सांगा. चला आता त्याचं टिफिन भरलाय, म्हणजे हे ना वाफ जाईपर्यंत चपाती. आणि थोडंसं नाही तर काय होतं, गरम गरम जर आपण झाकण लावलं ना तर चपातीला असं ते घामेजून पाणी म्हणजे बाष्प आहे ना ते त्याच्यावरती पडून ओली होते चपाती, मुलांना खावीशी नाही वाटत. आणि दुसरं नाश्त्याला जे काही दिलं त्याच्या झाकणावरती सुद्धा पाणी साठतं आणि ते थेंब 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 त्या जो पदार्थ आहे त्याच्यात पडतात. त्यापेक्षा मग मुलांचं आवरेपर्यंत ते थोडंसं थंड होऊ द्यायचं, मग झाकणं लावून लास्ट टायमिंगला मग टिफिन द्यायचं. असं करते मी तरी. तुम्ही काय करता ते सांगा. आता हे पण थोड्या वेळात येतीलच. तर स्कूल बसनीच जातो श्री नेहमी, पण कधी कधी काय होतं माहिती का, वेळ असेल आणि त्याला पण खूप असतं की बाबांनी सोडावं, आणि प्रत्येकच लहान मुलांना वाटतं सगळ्यांचे आई बाबा कुणी ना कुणी सोडायला येतं आणि मी म्हणजे स्कूल बसने जातो असं खूपदा वाटतं. तर त्यामुळे मग आता त्यांची ड्युटीचं टायमिंग पण संपत आलं, शक्य झालं आणि ते आले तर मग तेच सोडायला जातील. खूप खुश होत होतो ते सोडायला गेल्यानंतर, किंवा अचानक जर स्कूलमध्ये कधी कधी हे सरप्राईज व्हिजिट करतात तेव्हा पण तो खूप खुश होतो. चला मी त्याला थोडंसं आता केळी आणि ड्रायफ्रुट्स देते. मग नाश्ता करून परत रिटर्न जाईल. अगोदर तुम्हाला काय वाटत होतं तिकडून येताना, तिला एकटीला मॅनेज होईल का, मी ड्युटीला गेल्यास कसं करणार है ना? कसं करतेस तसंच मला नवल वाटतंय. कारण कसं आहे, तिने उठली ती वरती असणार आहे की नाही, बरं त्याचं आंघोळ सगळ्या गोष्टी, डबा म्हणजे नाश्ता जेवण दोन्ही टाइमाचं, आणि त्याला पाठवायच्या अगोदर काहीतरी खायला घालायला लागते आणि स्वतःहून खाणारा तो कंटिन्यू अंडी, एक फ्रूट आणि दूध आणि बरेच काही असते सकाळच्या नाश्त्यामध्ये. दूध नाही ना, दूध स्किप केलं आपण, रात्री देतोय फक्त दूध. त्यामुळे कसं ह्या सगळ्या गोष्टी खाऊ घालून बदाम बी परत सोबत एक कुठलं तर सिजनेबल फळ, अंडा आणि ड्रायफ्रूट एवढंच देतोय सकाळी. एवढं देऊन परत कसं जायच्या टायमिंगला ती गाडीचा हॉर्न वाजलं, ती गडबड वगैरे मॅनेज होती का नाही असं मला वाटत होतं, पण करते मॅनेज. आणि विशेष म्हणजे लगेच त्याच टायमिंगला ते गेलं की लगेच आमचा पण सगळा स्वयंपाक बनवून ठेवते ती. नाही, बाळ झोपले तोपर्यंत बनवून ठेवते मी, परत का तिनं करू देत नाही. हो, आंघोळ सुद्धा ती झोपली तोपर्यंत केली तर केली, नाही तर खूप डिले होते परत. हा, आणि मला वाटतंय ना सगळ्यात डेंजर कालावधी कुठला असेल तर सकाळचा असतो आहे का नाही, सगळ्याच आयांसाठी. कारण ना ते घड्याळाच्या काट्यांप्रमाणे सगळं फास्ट 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 करायला. उठली का? चला 3दा झाले उठायचं. का टाय नको तुला बसे ना गेले, त्याचं मागचं निघालंय ना, त्याला पिनने ऍडजस्ट करूया का, पिन लावून. आणि इकडे होय, आपण आणूया की होल्डर मिळालं तर, किंवा आता ना आपण आवरू ना जेव्हा इथलं त्यावेळी नक्की सापडेल मला वाटतं. चला एक बनाना खाऊन घ्या पटकन, आज अंडा नाहीये, अंडे संपलेत. वागू तुम्ही. गुड मॉर्निंग. स्माइल, एवढी छान स्माइल. आणि कितीदा उठायचं झालंय आपलं रानू आतापर्यंत. तिला जेवढे नाईट ड्रेस यांनी आणले होते ना मधल्या वेळी ते सगळे फिट व्हायलेत. आणि हा शोभाताईने आणलेला जो ड्रेस आहे ना, हा डेली आम्ही ना म्हणजे दिवसात धुतोय आणि रात्री तिला घालतोय, कारण इतकं सॉफ्ट आहे आणि कम्फर्टेबल आणि लूज आहे, म्हणजे तिला असं इरिटेट होत नाही अजिबात. त्याला बघतेस तू, तुझा दादा स्कूलला चाललाय. चला आम्हाला चहा बनवायचा पप्पांसाठी. बनवू ना? चहा टाकू का कॉफी? चहा का कॉफी? जायचं आलं की जायचं. तर मग तुम्ही येते चाव नका, आमच्या आम्हीच मॅनेज करतो.
काही प्रॉब्लेम नाही. शालकटच्या आता बाबा तुम्ही म्हणा आता आले की निघाले, आले की निघाले. मग मला तर ओळख पण पटत नाही, म्हणून मग मी ललते खूपदा. कारण का अशी ओळख होईपर्यंत तुमचा बंदोबस्त येतोय किंवा तुम्ही ड्युटीला जाता. जेवढा वेळ आहे तेवढा देतो मी पिलूला माझ्या. चला, मला किचन मध्ये थोडस काम आहे. आणि इकडे बघा, एक केळी खायला जवळपास किती तास लागतात राजू तुला? 5 मिनिट. आज तर अंडा पण नाही. किती खुश होऊन पटकन यानं संपवायला पाहिजे. चहा करायला घेतला आणि साखर संपली. साखरेचं काल रात्रीच आमचं डिस्कशन झालं होतं. यांना म्हणलं होतं येतात घेऊन या, पण ते विसरले. आता काय जुगाड चाललाय? जुगाड बघा, हे गुळ चेचलाय आणि गुळाचा चहा घेणार आहे आम्ही. आणि हे का ऐच्छिक नाही बरं का, आता हे कंपल्शन आहे की नाही? कारण नाहीच आहे ना. इकडे चहा पावडर आणि हे उकळवून घेते मी कसा करते गुळाचा चहा. त्याच्यात आता हे उकळायला नंतर कधीच गुळ घालत नाही मी. खाली काढून कपात घेतला ना, कपात अगोदर गुळ टाकायचा आणि मग चहावर टाकतो. गावाकडून हा मी क्यूब वाला ना सेंद्रिय गुळ आणलेला आहे बरं का. आणि तो आता मी थोडासा चेचला. आणि शेताकडे वगैरे काही बनवायला लागणार तशी मजा येते, तसं वाटायला लागलं शेतात चहा घेतल्यासारखा. छान, खूप म्हणजे खरंच तू पिल्याच नसेल तू. गुळाचा चहा खूप छान झाला. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. फेकायचं नाही खरंच, सिरियस. तू पिऊन बघ. आणि मग आज 9 वाजले, तिकडे पिल्लू खेळायला लागले. किती खुश असते तू. गुड करते मला. क्या बोलती तू? क्या मैं बोलू? बर आती का खंडाला. श्रीबाई, श्रीबाई हे गेलेत श्रीला सोडण्यासाठी. त्या दिवशी सेम असंच या टायमिंगला श्रीला सोडायला जात होते 8:30ला. आज थोडस म्हणजे गाडीवर जायचं म्हणून त्या दिवशी त्याला स्कूल बस पर्यंत सोडवत होते, तर 8:30ला जायला लागतंय. त्या टायमिंगलाच ते सापाचं हे झालं होतं. आता गुळाचा चहा घेते मी. उठला तुम्ही? आता तुम्ही किती वेळ झोपतच नाही परत. उठली तू? आगाऊपणा करत होतीस वरती, आवाज देत होतीस आय्या आय्या म्हणून. काय काय डिस्टर्ब आहे? फ्लावर्स आहे की नाही, लीव्स. बाळाचे कपडे चेंज केलेत. खरं तर आंघोळ अजून घातलेली नाही तिला, पण ते पहिले कपडे घाण झाले होते आणि फ्रेश पण वाटत नाही मुलांना तेच ते ठेवल्यानंतर, त्यामुळे पण चेंज केलेत. आता तिला ना हे आल्यानंतर आंघोळ घालायची आहे, मग थोडा वेळ लागेल. म्हटलं तोपर्यंत तसंच कसं ठेवणार. सो बघा आमचं बाळ कसं फ्रेश फ्रेश वाटतं. किती टक लावून बघते तिथं काय आहे काय नाही चिमणीला कॉन्सन्ट्रेशन. तर चला, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता हे येतील तेव्हा किंवा स्त्री आल्यास मी व्लॉग कंटिन्यू करेन, कारण आमच्या दोघी मायलिकीचं सतत आता राहिलेला स्वयंपाकीला झोपून करायचा. त्यानंतर मग काहीतरी आज तर भाजीला पण बनवावं लागणार आहे. मी शक्यतो स्त्रीसोबतच आमची भाजी बनवते आणि त्यानंतर फक्त वरण भात घालते. हो ना बाबू? हो ना, हो ना, हो ना. तर आज ना भाजीचं थोडंसं तुम्ही पाहिलं की थोडीशीच होती, त्यामुळे आता ह्यांना आणि मला भाजी बनवायची आहे, वरण भात घालायचे, कुकर लावणार आहे. आणि पिल्लूचं पण बरंच काही आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ती एवढं टक लावून बघते ना. तर चला, अशा पद्धतीने सकाळची धावपळ ही असतेच. आणि रुटीन असं काही स्पेशल माझं सेट झालेलं नाही आहे आणखी, त्यामुळे मग बऱ्याच जणी म्हणत होत्या की सकाळचं तुझं बाळासोबतचं रुटीन दाखव किंवा मग कसं मॅनेज करतेस ते दाखव. तर हे असंच सध्या तरी चाललेलं आहे. हे घरी नसले, हे ड्युटीला गेले तरीसुद्धा बाळाला दोन्ही मुलांना घेऊन मी कसं मॅनेज करते हे थोडक्यात सकाळच्या सत्रात 10पर्यंतचं मी तुम्हाला दाखवलं आहे. आता 10 वाजत आहेत. मध्यंतरी म्हणजे मग अशी चहा घेत होते तेव्हा 9 वाजले होते, श्रीभैया चालला होता तेव्हा. तर बाकीच्या गोष्टी नंतर हिचं आवरेपर्यंत वगैरे 10 वाजून गेले, कारण बऱ्याच गोष्टी असतात, शी शू ह्यो त्यो. तर ते सगळं आवरले. आणि अशा पद्धतीने सकाळी 10पर्यंतचं माझं रुटीन असतं. कधी शक्यतो मी काय करते की आंघोळ जी आहे माझी ती उठल्याबरोबर क्लिनिंग वगैरे काहीही न करता अगोदर आंघोळीला जाते, कारण ही परत मला काही आवरू देणार नाही यासाठी. आणि नाही जर त्यावेळेत नाही झाली आंघोळ
तर मग मी बाकी श्रीचं वगैरे आवरून मग नंतर आंघोळीला जाते असं होतं. तर आज उशीर झाला आहे मला, त्यामुळे माझी आंघोळ बाकी आहे आणखी. सो होप तुम्ही समजून घ्या. त्यानंतर वरण भात पण बनवायचं आहे. सो आता यानंतर ते बनवून घेईन मी आंघोळ करून, कारण आमचा तरी स्वयंपाक ॲटलिस्ट आंघोळ करून करावा असं. तर चला, तर बऱ्याच गोष्टी आहेत त्या आवरून घेते बाळाच्या पण, आणि हे आल्यानंतर हा व्लॉग मी कंटिन्यू करेन. बाळ झोपले तोपर्यंत मग मी आंघोळ आवरून घेतली आणि त्यानंतर मग हळूहळू बाकीची कामं केली. गडबड एवढीच आहे की आता आम्ही रूम चेंज करण्याच्या तयारीत आहे, त्याच्यामुळे मी रूम बघितलेली आहे, ती वर्षाला एकदा दाखवायचं आहे. कारण बऱ्याच गोष्टी मी माझ्या अँगलनं बघणार, परंतु प्रत्यक्ष तिला तिथं वावरायचे जास्तीत जास्त कालावधी आणि घरात काय अडचणी असतात त्या तिला चांगलं माहिती आहेत. बाहेर मी जसं काय कनेक्टिव्हिटी कशी आहे किंवा कुठलं आपल्याला सोपं राहील, शाळा कशी जवळ पडेल किंवा मग दवाखाना असेल, बाकी राशन असेल, ह्या सगळ्या सोप्या पडतील ह्या दृष्टीने मी विचार केलेला आहे. आणि घरातल्या काही गोष्टी आहेत ते विचार करून ती बघणार आहे एकदा, त्यानंतर आम्ही कन्फर्म करणार आहोत. तर चला, ते पुढे गेलेले आहेत, आपण मी गाडी घेतो आणि निघूया आपण. तर या इथं आता आम्ही थोडंसं रस्ता खराब असल्यामुळे पुढे चालत गेलोत आणि मग गाडीवर बसून पोहोचलो त्या ठिकाणी. खरं तर या एका दिवसात आम्ही 3 ते 4 घरं बघितली आणि दुसऱ्या दिवसामध्ये म्हणजे 3 आणखी बघितलीतच. तर त्यातलं जेवढं शक्य होतं आहे तेवढंच शूट केलं आहे, कारण यावेळेस ना बाळसोबत आहे हाऊस हंटिंगला, त्यामुळे तितकं सगळं शूट करणं झालेलंच नाही. जेवढं शक्य होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे किचन वगैरे आहे, सगळं छान आहे, पण खूप जुनं घर होतं आणि तरी पण मला किचन वगैरे बरं वाटलं इथलं. पण बेडरूममध्ये तुम्ही स्वतःच बघा कशी अवस्था आहे, म्हणजे आगीतलं उठून फुपाट्यात पडल्याची गत म्हटल्यासारखं झालेलं. कारण की जिथं बेडरूम आहे ना त्याच्या मागच्या बाजूला सगळं गवत आणि झाडं वगैरे. दुसरी रिक्वायरमेंट ही होती की म्हणजे ज्या एरियात त्या आहे तिथून मार्केट जवळ असावं आणि घरामध्ये थोडंफार फर्निचर असावं, जेणेकरून आम्ही सोबत येताना कपाट आणलेलं नाही आहे किंवा बाकी असं स्टोअर करायला काही साहित्य तेवढं जास्त नाही, फक्त किचनमधली भांडी थोडी आणि एवढंच आहे. तर मग त्यामुळे तसं असावं ह्या हिशोबाने पाहतोय, परंतु हे असं फर्निचर आहे. इकडची एक बेडरूम छान होती, पण हीच विंडो म्हणते मी, इथनं डिरेक्टली आतमध्ये पुन्हा तेच व्हायला नको ती भीती. त्यामुळे पुन्हा या गोष्टी होणार नाहीत आणि लहान मुलं आहे तर शिफ्टिंग म्हणजे साधी गोष्ट नव्हेच. तर हे असं चाललेलं आहे सध्या. त्यामुळे बघा, तुमच्या आसपास कोल्हापुरातले असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. अगदी लवकरात लवकर आम्हाला इथनं शिफ्ट व्हायचं आहे, त्यासाठीचा प्रयत्न चालू आहे. युद्ध पातळीवर घरं बघायला सुरू केलेले. जेवढं होते त्या अपडेट मी यापुढे सुद्धा तुम्हाला देतच राहीन. चला, भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. कसा वाटला ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.